मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझी स्वयंपाकाची पूर्वतयारी झालीच होती. मला बाकीचा स्वयंपाकही बनवायचा होता, पुरणपोळी बनवायची होती आणि इथेच मग मी स्वयंपाकाला लगेच लागले. ह्यानी गेल्यानंतर मग लगेच इथे स्वयंपाक वगैरे झाला. स्वामींना आणि घरातल्या देवांना नैवेद्य केला होता. आधी घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला आणि मग नंतर स्वतः साधी सिंपल अशी तयार झाली. आता गुढीपाडवा जरी असला तरी आमच्या इथे काही गुढी उभा करत नाही, त्यामुळे मी साधी सिंपल अशीच तयार झाले होते. आता माहेरी गुढी असते पण इथे नसते. मग लगेच इथे स्वामींची पूजा मांडली आणि माझा जो संकल्प होता तो स्वामींना सांगितला. आता आपली जी इच्छा असते ना ते या संकल्पाच्या माध्यमातून सांगतात आणि हे पहिल्याच गुरुवारी करायचं असतं बरं का. आणि मग लगेच इथे स्वामींची जे 9 गुरुवारचं व्रत होतं पुस्तक ते वाचून घेतलं, जपमाळ केली आणि स्वामींना नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा. आणि मग ह्यानी येताना पेढे आणले होते, ते पेढेही दाखवले स्वामींना आणि मग लगेच इथे आरती ओवाळून पूजा संपन्न केली. आणि नंतर क्रिशा बघा स्वामींचा जो नैवेद्य होता त्यातलं भजी पापडच तिला खायचं होतं आणि नंतर तिने दर्शन